45व्या वर्षी 35 सारखी त्वचा. या दोन वस्तू मी रोज घेते. आज मी तुम्हाला त्वचेशी संबंधित अशा दोन गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या दिनचर्येत समाविष्ट केल्या आहेत. यामागचा उद्देश फक्त निरोगी राहणे हा नाही, तर माझ्या त्वचेला वेळेआधी सैल पडण्यापासून आणि सुरकुत्यांपासून वाचवणे हाही आहे. कारण खरं सांगायचं तर आजकाल वयाच्या 35व्या वर्षीच लोकांच्या चेहऱ्यावर 45 वर्षांच्या वयासारखी वृद्धत्वाची लक्षणे दिसायला लागली आहेत. आणि यासाठी फक्त वय जबाबदार नाही. पहा, काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे माझी एक फॉलोअर मला भेटली. त्यांचे वय साधारण 37 ते 38 वर्षे असावे. त्या माझ्याजवळ आल्या. त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता मला स्पष्टपणे जाणवत होती. त्या मला म्हणाल्या, गुरुमा, लोक मला माझ्या वयापेक्षा 7 ते 8 वर्षांनी मोठं समजतात. मी सुद्धा त्यांच्याकडे बारकाईने पाहिलं आणि खरं सांगायचं तर त्यांचं म्हणणं मला खरं वाटलं. डोळ्यांखाली खोल फाईन लाईन्स म्हणजे बारीक रेषा दिसत होत्या. कपाळावर सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. चेहऱ्याचा टाईटनेस पूर्वीसारखा राहिलेला दिसत नव्हता आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो देखील कमी झाला होता. त्यांना सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर खूप सुरकुत्या येत होत्या. त्यासोबतच त्यांना हा प्रश्न पडला होता की मी अजून 40 वर्षांचीही झालेली नाही, तरी माझ्यासोबत हे सगळं इतक्या लवकर का होत आहे. त्यांनी मला सांगितलं, गुरुमा, माझी त्वचा खूप वेगाने एज होत आहे असं मला वाटतं. मी त्यांना काही प्रश्न विचारले. बेटा, दिवसभर किती स्ट्रेस असतो? त्या हलकमसं हसून म्हणाल्या, गुरुमा, स्ट्रेस तर आता आयुष्याचा एक भागच बनला आहे. मग मी त्यांना विचारलं, दिवसभरात पाणी किती पिता? तुम्ही सुद्धा मनात उत्तर द्या. त्या म्हणाल्या, जी, साधारण 4-5-6 ग्लास पिते. त्यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर मी त्यांच्या झोपेबद्दल विचारलं. त्यांनी सांगितलं की त्या रोज मुश्किलने 5 ते 6 तासच नीट झोपू शकतात. तेव्हा मला त्यांच्या समस्येच्या मुळाशी काय आहे हे हळूहळू समजू लागलं. मग मी त्यांना सांगितलं, बेटा, समस्या फक्त त्वचेची नाही. समस्या त्या एजिंग प्रक्रियेची आहे, जी तुमच्या शरीराच्या आत शांतपणे सुरू असते. सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात, हे खरं आहे, पण त्यांची सुरुवात त्वचेवर होत नाही. शरीराच्या आत त्याची प्रक्रिया अनेक वर्षे आधीपासून सुरू झालेली असते. आणि जोपर्यंत शरीरातील या एजिंग प्रक्रियेला मंदावलं जात नाही, तोपर्यंत बाहेरून लावलेली कितीही महागडी क्रीम असली तरी तिचा परिणाम मर्यादितच राहतो. मग त्यांनी मला विचारलं, मग मी काय करायला हवं, गुरुमा? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी तुम्हाला कोणतीही महागडी क्रीम सांगणार नाही आणि हजारो रुपये खर्च होणारे कोणतेही सप्लिमेंटही सांगणार नाही. मी तुम्हाला फक्त 2 अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. पहिल्यांदा त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. त्या म्हणाल्या, फक्त 2 गोष्टी? होय. पण त्या योग्य पद्धतीने आणि नियमितपणे घ्यायच्या आहेत. त्यांनी माझं म्हणणं खूप गांभीर्याने ऐकलं. मी त्यांना सांगितलेली पद्धत त्यांनी पूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे फॉलो केली. आणि मला वाटतं, साधारण 40 दिवसांनंतर त्यांचा मला एक मेसेज आला. खरं सांगायचं तर तो मेसेज वाचून मला खूप आनंद झाला. त्यांनी लिहिलं होतं, गुरुमा, तुम्ही सांगितलेला उपाय खरंच काम करत आहे. माझी त्वचा पूर्वीपेक्षा अधिक निरोगी वाटत आहे. चेहऱ्याचा कोरडेपणा कमी झाला आहे आणि ग्लो देखील परत आला आहे. आणि सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे माझे पती सुद्धा हा बदल पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि आता तेही माझ्यासोबत हीच दिनचर्या फॉलो करत आहेत. मुलांनो, आज मी तुम्हाला त्याच 2 गोष्टी सांगणार आहे. अशा 2 गोष्टी ज्या तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच आहेत,
पण कदाचित तुम्ही त्यांच्याकडे त्वचेचे वृद्धत्व आणि सुरकुत्या या दृष्टिकोनातून कधी पाहिलं नसेल. पण त्याआधी तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा, तुमचं वय किती आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात किती वर्षांचे दिसता. मी आहे आचार्य राधेसा, होलिस्टिक हीलिंग अँड इलनेस रिव्हर्सल मेंटॉर. राधा राणीच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला आतापर्यंत हजारो लोकांच्या शरीराला आणि जीवनाला नैसर्गिक उपचारांच्या दिशेने परत आणण्याचे सौभाग्य मिळाले आहे. माझा संकल्प आहे की हे ज्ञान, हा अनुभव आणि नैसर्गिक उपचारांचा हा मार्ग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून लोक औषधे आणि वेदनांच्या चक्रातून बाहेर पडून आपलं आयुष्य मनापासून जगू शकतील. या प्रवासात मला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. जर माझ्या बोलण्याचा तुमच्यापर्यंत फायदा पोहोचत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील तसेच गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून तेही या हीलिंग जर्नीचा भाग बनू शकतील. पहा, आपल्या त्वचेचा जवळपास 70 ते 80% भाग कोलेजन नावाच्या प्रोटीनशी संबंधित असतो. कोलेजनच त्वचेला टाईट, फर्म आणि तरुण ठेवण्यास मदत करते, म्हणजेच त्वचा तरुण दिसण्यास मदत करते. पण संशोधनातून असे दिसून आले आहे की साधारण वयाच्या 25 वर्षांनंतर शरीरातील कोलेजनचे उत्पादन दरवर्षी हळूहळू कमी होऊ लागते. आणि मेनोपॉजनंतर महिलांमध्ये सुरुवातीच्या 5 वर्षांत कोलेजनमध्ये जवळपास 30% घट झाल्याचे आढळून आले आहे. आता विचार करा, जर शरीर दरवर्षी थोडं कोलेजन गमावत असेल आणि नवीन कोलेजन पुरेशा प्रमाणात तयार होत नसेल, तर त्वचा सैल का पडणार नाही? सुरकुत्या का येणार नाहीत? पण ही गोष्ट इथेच संपत नाही. खरी समस्या फक्त कोलेजनची कमतरता नाही. खरी समस्या आहे कोलेजनचे वेगाने तुटणे. आणि त्यामागे 4 मोठी कारणे आहेत. नोंद करून ठेवा. पहिलं कारण, जास्त प्रमाणात साखर. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त साखर, मिठाई, कोल्ड ड्रिंक, प्रोसेस्ड फूड आणि अशा गोष्टी खातो, तेव्हा शरीरात ग्लायकेशन नावाची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमध्ये साखर कोलेजन फायबर्सला चिकटते आणि त्यामुळे कोलेजन कठीण आणि कमकुवत होऊ शकते. दुसरं कारण, स्ट्रेस. आजचा माणूस कदाचित पूर्वीपेक्षा अधिक सुखसुविधांमध्ये जगत आहे, पण त्याचबरोबर पूर्वीपेक्षा जास्त तणावातही आहे. जेव्हा स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल सतत वाढलेला राहतो, तेव्हा त्वचेची रिपेअर करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. तिसरं मोठं कारण, तुमची झोप. रात्री 11 ते 12 वाजता झोपणे, सतत मोबाईल पाहत राहणे आणि त्यानंतर फक्त 5 ते 6 तासांची झोप घेणे, यामुळे त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. हीच ती वेळ असते जेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेत जाते. जर रिपेअरच झाली नाही, तर विचार करा, त्वचा स्वतःला कशी रिन्यू करणार? चौथं मोठं कारण, सन डॅमेज. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की दीर्घकाळ यूव्ही किरणांच्या संपर्कात राहणे हे त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. आता प्रश्न असा येतो की कोलेजनला सपोर्ट करणारी, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारी आणि त्वचेला आतून पोषण देणारी अशी कोणती सोपी गोष्ट आहे का? होय. मी तुम्हाला त्याच 2 गोष्टी सांगणार आहे, ज्या मी स्वतः नियमितपणे घेते. जसं मी सुरुवातीला सांगितलं, यांचा उद्देश फक्त त्वचेला सुंदर बनवणे नाही, तर शरीराला आतून पोषण देणे हा आहे, जेणेकरून वाढत्या वयाची प्रक्रिया निरोगी पद्धतीने नियंत्रित ठेवण्यास शरीराला मदत मिळू शकेल. नोंद करून ठेवा. पहिली गोष्ट, आवळा. होय बेटा, आयुर्वेदामध्ये एक प्रसिद्ध संकल्पना आहे, वयस्थापन नाम आम्लश्रेष्ठा, म्हणजे वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठी उपयोगी पदार्थांमध्ये आवळ्याला श्रेष्ठ मानले जाते. याच कारणामुळे हजारो वर्षांपासून आवळ्याचा रसायन म्हणून उपयोग केला जात आहे. आता प्रश्न येतो की आवळा त्वचेसाठी इतका विशेष का आहे?
पहिलं कारण व्हिटॅमिन सी. अनेकांना माहिती आहे की व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगले असते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की कोलेजनच्या निर्मितीमध्येही त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. कल्पना करा, तुमच्याकडे विटा आहेत, सिमेंट आहे, कामगार आहेत, सगळं काही आहे. पण बांधकाम सुरू करण्यासाठी इंजिनियरच नसेल, तर इमारत तयार होईल का? कमेंटमध्ये लिहून सांगा. त्याचप्रमाणे कोलेजन तयार होण्याच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन सी हे एक अत्यंत महत्त्वाचे कोफॅक्टर मानले जाते. म्हणूनच शरीरात व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात नसेल, तर कोलेजन तयार होण्याची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. दुसरं कारण आवळ्यामध्ये आढळणारे पॉलिफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स. आपण आत्ताच फ्री रॅडिकल्सबद्दल बोललो. हेच फ्री रॅडिकल्स आपल्या त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करू शकतात. आवळा या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास शरीराला मदत करू शकतो. तिसरं कारण आयुर्वेदानुसार आवळा पित्त संतुलित करणारा आणि धातूंचे पोषण करणारा मानला जातो. जेव्हा शरीराला चांगले पोषण मिळते, तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येऊ शकतो. आता आवळा घेण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूया. जर ताजा आवळा उपलब्ध असेल, तर त्यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. सकाळी एक मध्यम आकाराचा आवळा घ्या. तो चांगला चावून खा. जर त्याची चव थोडी तुरट किंवा आंबट वाटत असेल, तर तुम्ही त्यावर थोडं काळं मीठ लावू शकता. काही लोक आवळा मधासोबत घेणं पसंत करतात. याशिवाय तुम्ही आवळ्याचा ताजा ज्यूसही घेऊ शकता. त्यासाठी 1 किंवा 2 ताजे आवळे घ्या आणि त्यांचे तुकडे करा. बिया काढून टाका. त्यानंतर एका ग्लास पाण्यासोबत ते ग्राइंडरमध्ये ब्लेंड करा. आता ते गाळून घ्या. चवीनुसार त्यात थोडं काळं मीठ किंवा शुद्ध मध घालायचा असेल तर घालू शकता. जर ताजा आवळा उपलब्ध नसेल, तर 1 चमचा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता किंवा 20 ते 30 मिली ताजा आवळ्याचा रस घेऊ शकता. हा बाजारात सहज उपलब्ध होतो. पण लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात घेतल्याने नेहमीच जास्त फायदा होतो असे नाही. नियमितपणा म्हणजेच कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची आहे. आता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. नोंद करून ठेवा. दुसरी गोष्ट अक्रोड. होय, अक्रोड तुमच्या स्वयंपाकघरात असतोच. आयुर्वेदामध्ये अक्रोडाला अक्षौट असे म्हटले आहे. आयुर्वेदानुसार अक्रोडामध्ये मुख्यतः मधुर रस, उष्णवीर्य आणि स्निग्ध गुण आढळतात. सोप्या भाषेत समजून घ्या, अक्रोड शरीराला पोषण देणारा, बळ देणारा आणि कोरडेपणा कमी करणारा मानला जातो. आणि त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण आयुर्वेदानुसार वय वाढत गेल्यावर शरीरामध्ये वातदोष नैसर्गिकरित्या वाढू लागतो. आणि वाताची प्रमुख विशेषता काय असते? रुक्षता म्हणजेच कोरडेपणा. जेव्हा हाच कोरडेपणा त्वचेमध्ये वाढतो, तेव्हा त्वचेचा मऊपणा कमी होऊ लागतो, बारीक रेषा दिसू लागतात आणि त्वचेची नैसर्गिक लवचिकताही प्रभावित होऊ शकते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये शरीरातील स्निग्धता आणि पोषण टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांना महत्त्व दिले गेले आहे. म्हणजेच शरीरातील नैसर्गिक ओलावा आणि पोषण टिकवून ठेवणारे पदार्थ. अक्रोड त्यापैकी एक आहे. याच कारणामुळे मी फक्त कोलेजनबद्दल बोलत नाही. मी त्वचेच्या कोरडेपणाबद्दलही बोलते. कारण अनेक वेळा सुरकुत्यांची सुरुवात कोलेजन कमी होण्याआधी त्वचेच्या कोरडेपणापासून होऊ शकते. विज्ञानाच्या भाषेत समजून घ्यायचं झालं, तर चांगल्या त्वचेसाठी अक्रोड घेण्यामागे काही कारणे आहेत. सर्वात पहिलं कारण काय आहे? ओमेगा 3 फॅटी ॲसिड. आपल्या त्वचेचा बाहेरील थर निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी फॅट्स म्हणजेच आरोग्यदायी चरबीची खूप महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा त्वचेला पुरेसे पोषण आणि हायड्रेशन मिळते, तेव्हा बारीक रेषा आणि कोरडेपणा कमी दिसू लागतो. दुसरं कारण व्हिटॅमिन ई.
व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी संरक्षणात्मक पोषक घटक मानले जाते. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यास मदत करते. तिसरं कारण पॉलिफेनॉल्स. हे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. म्हणजे एका बाजूला आवळा अँटीऑक्सिडंट शील्ड देतो, तर दुसऱ्या बाजूला अक्रोड हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई देतो. आणि हे दोन्ही मिळून एका सुंदर टीमप्रमाणे काम करतात. आता प्रश्न येतो की अक्रोड किती खावे? पहा, दररोज 4 ते 5 अक्रोड पुरेसे असतात. हे तुम्ही रात्री पाण्यात भिजत ठेवू शकता आणि सकाळी चांगले चावून खाऊ शकता. भिजवल्यामुळे अक्रोड थोडे मऊ होतात आणि काही लोकांना होणाऱ्या पचनाच्या समस्यांमध्ये ते पचण्यास सोपे जाऊ शकतात. जर अक्रोड भिजवणे तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा वेळ नसेल, तर तुम्ही ते तसेही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा, 4 ते 5 अक्रोड पुरेसे आहेत. त्यापेक्षा जास्त खाऊ नका, कारण अक्रोड जड असतात आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास ॲसिडिटी किंवा जुलाब होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या दोन्ही गोष्टी एकत्र कशा घ्यायच्या? सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 4 ते 5 भिजवलेले अक्रोड खा. त्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी एक ताजा आवळा किंवा 1 चमचा आवळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. हा काही फार कठीण अँटी-एजिंग प्रोटोकॉल नाही. पण यासोबत तुम्ही पुरेसे पाणी प्यायलात, दररोज 7 ते 8 तासांची झोप घेतलीत, साखरेचे सेवन कमी केलेत आणि रोज 15 ते 20 मिनिटे प्राणायाम केलात, तर परिणाम आणखी चांगले मिळू शकतात. आता काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी समजून घ्या. सर्वप्रथम आवळा. ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी, कफ किंवा खूप संवेदनशील पचनसंस्थेशी संबंधित समस्या असतात, त्यांनी आवळ्याची सुरुवात कमी प्रमाणात करावी. ज्यांना किडनी स्टोनचा पूर्वीतिहास आहे, त्यांनी आवळा मर्यादित प्रमाणात घ्यावा आणि जास्त प्रमाणात घेऊ नये. शक्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. आता अक्रोडाबद्दल बोलूया. ज्या लोकांना नट्सची म्हणजेच काजू बदाम अक्रोड यांसारख्या पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांनी अक्रोड अजिबात खाऊ नये. अक्रोड खाल्ल्यानंतर खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ते ताबडतोब बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे लोक ब्लड थिनर्स किंवा अशा प्रकारची विशेष औषधे घेत आहेत, त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अक्रोडाचे सेवन करू नये. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीही कोणतीही नवीन दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आपल्या आरोग्यसेवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आता काय आहे? हा काही जादुई उपाय नाही. सुरकुत्या 15 दिवसात आलेल्या नाहीत, त्यामुळे त्या 15 दिवसात नाहीशाही होणार नाहीत. त्वचेचे रिन्युअल सायकल साधारण 4 ते 6 आठवड्यांचे असते. म्हणूनच हे किमान 45 ते 60 दिवस नियमितपणे करायचे आहे. लक्षात ठेवा, तरुण दिसण्याचे रहस्य फक्त चेहऱ्यावर काहीतरी लावण्यात नाही, तर शरीराला असे पोषण देण्यात आहे ज्यामुळे त्वचेला आतून आधार मिळतो. म्हणून आजपासूनच सुरुवात करा. महागडी क्रीम खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या या साध्या गोष्टींना एकदा संधी द्या आणि 60 दिवसांनंतर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या घरातील सर्व सदस्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या आईवडिलांसोबतही शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल, तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. स्वतःची काळजी घ्या. राधे राधे.